करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, लावालावी करणारी माणसं नक्कीच आपण शोधली पाहिजेत, ओळखली पाहिजेत. नाहीतर सारं घरसुद्धा उद्ध्वस्त करायला मागे पुढे पाहणार नाहीत. समर्थ म्हणाले, लावालावी करणारी कोण? तर प्रत्यक्षात विषय वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे विषय विकार प्रत्यक्षपणे प्रबळ झालेले आहेत. कारण का? ज्याप्रमाणे आपण विचार करतो, आपल्या आजूबाजूला सुद्धा माणसं असतात. ज्या ज्या वेळेला आपण त्यांना बोलावतो त्या त्या वेळेला काही माणसं काम करायला येत असतात, मदत करायला येतात, परंतु काही माणसं वेळ असला तरी येत नाही. परंतु जी गोष्ट आपल्याकडून उत्तमाची झालेली आहे ना, त्या केलेल्या उत्तमाचं कार्याचं कोणीही बघा प्रत्यक्षात लोकांना सांगणार नाही. परंतु जर आपल्या हातून काही वाईट घडलं तर आपली बघा प्रत्यक्षपणे जी झालेली गोष्ट त्या इकडच्या लोकांना तिकडच्या लोकांना नक्की सांगत बसतील. म्हणून चांगली गोष्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि जेव्हा आपल्या हातून वाईट कर्म घडतात तेव्हा बघा ती वाऱ्यासारखी पसरत असते. म्हणून मातीमध्ये पडलेली साखर मुंगीच खाऊ शकत असते. बरोबर की नाही? हत्तीमध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे. कारण का? हत्ती बलाढ्य आहे. परंतु मातीमधली साखर शोधून काढणं आणि ती खाणं एवढं भलं मोठं सामर्थ्य नाही आहे. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक अजिबात करू नका. आपण काय विचार करतो, अरे हा लहान आहे माझ्यापेक्षा, किंवा ही लहान आहे, यांना काय कळतंय? समर्थ म्हणाले, लहान नाही आहेत, परंतु ती प्रत्यक्षात अनुभवातून ती मोठे आहेत. कधी कधी आपला अहंकार बघा आपल्याला समोरासमोर येत असतो. कारण आपण ही गोष्ट ऐकली असेल ना, सिंह आणि उंदीरची. सिंह म्हणतो काय की मी जंगलाचा राजा आहे. ज्या वेळेला प्रत्यक्षात उंदीर बघा विचार करत असतो की सर्व प्राणी त्या सिंहाला घाबरत असतात, परंतु तो पिटुकला उंदीर सिंहाच्या समोर येतो आणि काय म्हणतो की नक्कीच मी सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करेन. आता सिंह म्हटलं की बघा सिंह काय विचार करत असेल की तू मला काय मदत करणार, मी जंगलाचा राजा आहे. बरोबर की नाही? काय विचार केला, अरे तू माझ्यापेक्षा लहान आहेस, काय मला तू मदत करणार. परंतु ज्यावेळी सिंह जाळ्यामध्ये अडकला तेव्हा मदतीला कोण धावून आला? तोच उंदीर ना. म्हणून विचार करा, म्हणून कोणाला कमी लेखू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेत असतात ना. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपल्याला मेडल मिळतं की नाही, मान सन्मान करतात. जेव्हा सन्मान करतात तेव्हा आपली मान कशी असते,
झुकल्यासारखीच असते ना, म्हणून समर्थ म्हणाले. आता आपल्या बाबतीत आपण जर विचार केला, लावालावी करणारी माणसं कोण, कशी ओळखायची? अहो, प्रत्यक्ष एका गोष्टीमुळे, एका कारणामुळे संपूर्ण घरं उद्ध्वस्त होत आहेत. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत पडत नाही, जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं, तोपर्यंत शांत राहणं योग्य आहे. आपल्याला जी गोष्ट कानाने ऐकायला मिळालेली आहे ना, डोळ्यांनी स्वतःहून पाहिलेली आहे ना, तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा, अन्यथा विश्वास ठेवूच नका. कारण कलियुग आहे. कोण कधी कुठली व्यक्ती केव्हा काय सांगून जाईल आपल्याला कळणार नाही. आणि ज्या वेळेला आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतील ना, त्यावेळी आपण स्वतःहून तिथं उभं राहायला बघा राहूच शकत नाहीये. कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्ध सत्य हे जास्त घातक असतं. म्हणून संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. अर्धवट माहिती ऐकून काय उपयोगाचं? समर्थ म्हणाले, ज्या वेळेला प्रत्यक्षात लावालावीची कामं ही आपणच केलेली आहेत, आपल्याच देहाने केलेली आहेत. या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात. या देहाचा भाग चालू आहे. अहो, या प्रत्यक्षात लावालावीची कामं या देहाने केली. आपले शेजारी असणारी माणसं, आपण इकडचं ऐकतो तिकडे सांगतो, तिकडचं ऐकतो इकडे सांगतो. काय होतं, दोघांच्या मध्ये भांडणं आपण लावून देतो. आणि आपण काय करत असतो, मजा घेत असतो, आनंद घेत असतो. परंतु ज्या वेळेला आपण आनंदित असतो, त्यावेळेला ते दोघं दुःखी असतात. परंतु ज्या वेळेला सत्य बाहेर येतं ना, त्यावेळेला आपण स्वतःहून स्वतःचा चेहरासुद्धा दाखवण्यास लायक नसतो. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, जे आहे ते सत्यपणाने सांगता आलं पाहिजे, जे आहे ते सत्यपणाने बोलता आलं पाहिजे. माणूस पैसा पैसा करायला लागला, पैशासाठी नातीगोती विसरलाय हो. हल्लीच्या युगामध्ये मनुष्य देहापेक्षा पैसा फार महत्त्वाचा वाटू लागला आहे. पैसा आहे, महत्त्वाचा आहे, म्हणजे आपल्याला जीवनावश्यक, बघा, जीवनासाठी पैसा तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु मनुष्य देह आपल्यासाठी का आवश्यक आहे? कितीही जरी पैसा जरी तुझ्याकडे असला ना, तरी बोलायला तुझ्याजवळ बघा माणसं असणं आवश्यक आहे. आपण काय विचार करतो, अरे खिशामध्ये जर पैसा असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला हाक मारेल. आपल्याजवळ पैसा नसेल तर समोरची व्यक्ती हाक मारेल का? बघा. मग ताकद कशामध्ये? समर्थ म्हणाले, पैशामध्ये ताकद आहे, मनुष्य देहामध्ये सुद्धा ताकद आहे. परंतु आपल्या स्वभावामध्ये जेव्हा आपला स्वभाव बदलून, बघा, प्रत्यक्षपणे पैसासुद्धा आणि मनुष्य देहसुद्धा सोबत असतील ना, तर तुझं आयुष्य हे उज्ज्वल आहे. गेलेला पैसा कमावता येईल हो, पण एखादा माणूस बघा प्रत्यक्षात आपल्यातून निघून गेला ना, तो पुन्हा कधी येणार नाही. म्हणून तुटलेली नातीसुद्धा पुन्हा पुन्हा जुळत नाही, वेळ लागतो. म्हणून विचार करा, लावालावी करणारी माणसं आहेत ना, प्रत्यक्षात ओळखता आली पाहिजेत. आणि जे बोललेले आहेत ना, त्यानुसार आपण ऐकलं पाहिजे. डोळ्यावर विश्वास ठेवणं, कानावर विश्वास ठेवणं ही आपली जबाबदारी. तो बोलून गेलाय, ती बोलून गेली, यावर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात आपण स्वतःहून पाहणं गरजेचं आहे. जेव्हा हृदय तुटलं जातं ना, तेव्हा डोळे कमी, मन हे जास्त रडत असतं. लक्षात ठेवा, हृदयाचा एक भाग आहे. कारण का, एखाद्याच्या मनाला इतकी वेदना होऊन गेलेली असते की त्या व्यक्तीचं हृदय तुटलं म्हणजे काय,
डोळ्यातून पाणी येणार नाही आहे. कारण त्याला माहिती आहे माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की मी चूक केलेली नसताना बाजूच्या आजूबाजूच्यांनी माझा काय केला, गैरफायदा घेतलेला आहे. मला खोटं बघा प्रत्यक्षपणे सर्वांच्या समोर मांडण्यात आलं. मला ज्याप्रमाणे खोटं बोलायला भाग पाडलं, मग डोळ्यापेक्षा मन हे जास्त रडलं. परंतु शेवटी सत्याचा विजयच होतो ना. समर्थ म्हणाले, सत्यमेव जयते. म्हणून माणसं का ओळखायला शिकली पाहिजेत. आपण विचार करतो अरे ही माणसं माझ्या दररोज स्वतः बघा जिथे मी जातो तिथे माझ्या सोबत असतात. परंतु तीच लोक, तीच मित्र, तेच शेजारी, तेच नातेवाईक केव्हा तुला धोका देतील ना कळणारसुद्धा नाही. म्हणून सहन करणारा जेव्हा त्रास सहन करूनसुद्धा हसत असतो ना, तेव्हा त्या व्यक्तीचा बदला नक्कीच परमेश्वर स्वतः घेत असतो. म्हणजे विचार कर. समर्थ म्हणाले, देव कधी कोणाला रागवत नाही, कोपत नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार बघा त्याला शेवटी भोग भोगणंच आहे. नेहमी लक्षात ठेवा, जीभ कधीही घसरत नसते. जे डोक्यामध्ये विचार असतात ना, त्यामध्ये विचार असताना तेच जिभेवर येत असतात. आपण जेवढा विचार करू ना, तेच विचार तुझ्या जिभेवर येत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, डोक्यामध्ये मनामध्ये चांगले विचार जेव्हा तू आणशील ना, तेव्हा नक्कीच तुझ्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडतील. आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये डोक्यामध्ये वाईट विचार येतील ना, तेव्हा तुझ्या मुखातून वाईट शब्द शिव्या नक्कीच येतील. म्हणून समर्थ म्हणाले, जगण्यासाठी चाललेल्या धडपडीमध्ये जर जवळच्या व्यक्तीला वेळ देता येत नसेल ना, तर ती धडपड अपुरीच म्हणावी लागेल. समर्थ म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही आहे. बरोबर की नाही. आपल्याला सुद्धा आपण विचार केला पाहिजे, अरे त्या व्यक्तीला आपण बोलवलेलं आहे, परंतु ती व्यक्ती बघा आपल्याला वेळ देऊ शकत नाही. काही कारणं असू शकतात. परंतु काही कारण नसताना जर ती व्यक्ती आपल्याजवळ येत नसेल, तर आपण समजून जाणं गरजेचं आहे. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते. जबाबदारीचं पालन करणं हे आपल्या हातात असतं. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं घर उद्ध्वस्त न होण्यासाठी आपण स्वतःहून प्रत्यक्षपणे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपलं घर उद्ध्वस्त म्हणजे काय, तर प्रत्यक्षपणे हा आपला देह म्हणजे घर आहे. कशामुळे तुटला जातो, ते एक म्हणजे विश्वास. बरोबर की नाही. तो विश्वास आपण काय केला पाहिजे, जपला पाहिजे. नाहीतर काय होतं, विश्वास जर नसेल तर, बरोबर की नाही. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. समर्थ म्हणाले, कारण लोक हसायला असतात, त्याला मात्र कोणीही नसतं. आपल्याला सर्व काही करावं लागत असतं. म्हणून लोकांचा विचार करू नका. आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार, त्या विचारांचा नक्कीच विचार करा. कोणीही वाईट बोलत असेल तर नक्कीच आपण आशीर्वाद समजायचं. कोणी स्तुती करत असेल तर आपण प्रेरणा म्हणून समजलं पाहिजे. परंतु कुणालाही न बोलता जी व्यक्ती आपल्याला बघा उद्देशून बोललेली आहे, त्या व्यक्तीचा स्वीकार करून आपल्याला जे जे बोलणारे आहेत त्यांना त्यांची उत्तरं नक्कीच आपल्या कार्यातून दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण उत्तम प्रकारे कार्य करू, त्यावेळेला कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.